जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातील जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। पुण्यातील 2 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला होता, एक तर संतोष जगदाळे आणि दुसरे कौस्तुभ गणबोटे। मी सध्या कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांसोबत आहे। त्यांचा मुलगा जो आहे तो माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत। दादा, राज्य सरकारने 50 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय आज दुपारी जाहीर केलाय आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना सरकारी नोकरी देखील देण्यात येणार आहे। तर या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया आहे? जो काही सरकारने निर्णय घेतलाय तो काही विचार करून घेतला असेल आणि त्याबद्दल आम्ही म्हणजे सरकारचे आभार तर नाही म्हणता येणार, कारण की आभार मानून काही होणार नाही, पण ठीक आहे, म्हणजे जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच घेतला असेल सरकारने। आणि खऱ्या अर्थाने जर म्हणजे वडिलांना किंवा बाकीच्या शहीदांना जे जे काही मृत्यूच्या मुखात हे झाले तर त्यांना श्रद्धांजली तर एकच आपण देऊ शकतो की त्या 4 लोकांसोबतच त्यांच्या आकांना किंवा त्यांच्या हँडलर्सला पकडून जी काही योग्य शिक्षा देता येईल ती शिक्षा सरकारने द्यावी। आणि आमचा विश्वास आहे सरकारवर की ही ह्याच्या निगडीत काही जे काही पावलं उचलायची असतील ते उचलतील। जे दहशतवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे तो दहशतवाद जम्मू काश्मीर आणि एकूणच देशातला समूळ नष्ट करावा अशी तुमची मागणी आहे? हो, हीच आमची मागणी आहे, कारण की जर वडिलांचं पण म्हणताल तुम्ही तर म्हणजे वडील पण प्रचंड देशप्रेमी होते। म्हणजे एक वेळेस त्यांना असं होतं की त्यांना स्वतःहून आर्मीमध्ये वगैरे जायचं होतं, पण त्यांनी म्हणजे शिक्षण वगैरे नव्हतं घेतलं, त्यामुळे ते काही त्यांचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं, पण त्यांचं देशप्रेम नेहमीच होतं। म्हणजे आम्ही घरातच काल चर्चा करत होतो की वडील जरी गेले पण ते जाता जाता मागं त्यांचं जे म्हणजे एक इच्छा होती किंवा एक काय हे होतं की बाबा हा दहशतवाद किंवा हे सगळा जो प्रकार चालतोय म्हणजे POK मध्ये किंवा कुठेही जो काही आहे तो संपवावा, तर त्याच्या पायघडी किंवा त्याचा सुरुवात हे वडिलांनी करून दिली। म्हणजे खऱ्या अर्थाने असं किंवा ह्या 27-26 जणांनी जे बलिदान दिलं त्यांनी हिंमत झाली, तर हे कार्य आता सरकारने म्हणजे त्याच्यात काही कठोर पावलं उचलावी हीच आमची अपेक्षा आहे। ज्यावेळेस तुझे वडील काश्मीरला गेले होते त्यावेळेस संतोष जगदाळे देखील गेले होते आणि संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे देखील त्यांच्याबरोबर होती। ही घटना झाल्यानंतर आसावरी जगदाळेच्या घरच्यांनी तिला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी केली होती ना, शासनाने निर्णय घेतलाय की तिला सरकारी नोकरी देण्यात येईल। हो, बरोबर आहे, कारण की आसावरी नुकतीच आता कुठे पासआउट झाली होती आणि म्हणजे HR तिने तिचं MBA इन HR केलं, एक्झाम्स कंप्लीट केल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिच्या डोक्यावरचा एवढा आधाराचा हात जो आहे तो आपण म्हणजे तो निघून गेला तर नक्कीच शासनाने तिच्यासाठी जे काही मदत होऊ शकते ती करावी। कारण की मी खरंच तिचा म्हणजे तिला थँक्यू म्हणेल, कारण की जो हा प्रकार घडला म्हणजे ज्यावेळेस हा प्रकार घडला ती स्वतः तिकडे होती आणि हे 5ही जण जे होते ते एकत्र होते आणि तिच्या डोळ्यासमोर हा सगळा प्रकार घडला, आईच्या डोळ्यांसमोर आणि काकूंच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडला। पण तिथे आम्ही पोचूस्तोवर ती एकटी तिकडे या दोघींना हँडल करत होती आणि ज्या प्रकारे तिने या दोघींना किंवा स्वतःला सांभाळून ठेवलं तर तिचं जेवढी म्हणजे तिने जेवढी हिंमत दाखवली ती खरंच प्रशंसा करू शकतो आपण त्या गोष्टीची। आणि तिला जी काही मदत होऊ शकते ती सरकारने करावी। तू देखील वडिलांचा व्यवसाय आता फरसाण्याचा जो आहे तो सांभाळणार आहे। आत्ताच तुमच्या शेजाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली की जे शासनाचे काही कॉन्ट्रॅक्ट असतील ते तुम्हाला मिळावेत आणि तुमच्या व्यवसायाला त्यातून मदत हवी, तर अशी काही तू मागणी वगैरे काही करणार आहेस? नाही, याविषयी मी मागणी तर काही करणार नाही सरकारकडे, कारण की हा अशा प्रसंगाचा जर म्हणजे मी फायदा उचलून सरकारला म्हटलो की आम्हाला काही कॉन्ट्रॅक्ट्स द्या किंवा हे द्या तर ते वडिलांच्या स्वाभिमानाला ठेच लावल्यासारखं होईल, कारण की त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि स्वकष्टाने हा सगळा त्यांचं जे काही त्यांनी छोटं मोठं साम्राज्य उभं केलं ते केलं। त्यामुळे योग्य जर असेल तुम्हाला वाटलं की हा माल दर्जेदार आहे किंवा जर गुणवत्तेच्या आधारावर विचार गुणवत्तेच्या जर आधारावर तुम्हाला वाटलं की हा योग्य माल आहे आणि याला तुम्ही घेऊ शकता तर त्यांनी त्याचा विचार करावा। नक्कीच माझ्यासोबत काकू पण आहेत। काकू,
50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि आसावरीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे नेमकी? आसावरीला सरकारी नोकरी मिळणार आहे आता. आसावरीचं तर कल्याण केलंच पाहिजे सरकारने, बाकीचं मी काही बोलू शकत नाही. सगळं आपण पाहतोय की ज्यावेळेस ही सगळी घटना झाली त्यावेळेस सगळ्या महिलांना आसावरीने सांभाळून तिथून खाली घेऊन आले होते आणि हो, तिने आम्हाला खूप प्रोटेक्ट केलं, खूप सांभाळलं. अगदी त्या चेहरे कोणाचे काय ओळखण्यासाठी आम्हाला तिथं बोलवलं होतं, पण तिने आम्हाला दोघींना बाजूला ठेवलं. ती म्हटली तुम्ही थांबा, मी बघून येते म्हणून. आणि तिने तिथनं कमिशनर ऑफिसर्सची ओळख काढून तिथनं आम्हाला ते गेस्ट हाऊसमध्ये पण राहण्याची तिने सोय केली होती. काकू, आर्थिक मदत करण्यात आली, पण तुमच्या मुलाकडून आर्थिक मदतीपेक्षा दहशतवाद समूळ नष्ट करावा तीच माझी इच्छा आहे. दहशतवाद संपूर्ण नष्ट झाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी अतिरेक्यांनी आपल्यावर हल्ला केलेला आहे त्यांच्यावर पण सक्त कारवाई व्हावी. हा पाकिस्तान आणि आपला जो वाद चालू आहे तो समूळ नष्ट झाला पाहिजे. मी परत कधीच पाकिस्ताननी डोकं वर नाही काढलं पाहिजे आपल्या बाबतीत. आपण पाहतोय की गणबोटेंचं हे कुटुंबीय आहेत आणि सरकारने आर्थिक मदत केली त्याबद्दल ते आभार व्यक्त करतायत. मात्र या आर्थिक मदतीपेक्षा जो दहशतवाद आहे तो समूळ नष्ट करण्यात यावा आणि पाकिस्तानला धडा शिकवावा. पाकिस्तानने कधीही डोकं वर काढू नये अशी इच्छा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.